सध्या जे कला अकादमीचे कन्स्ट्रक्शनान जे कितें घोळ जाल्लो आसा त्या संबंधी बिल्डिंग्साचे ना ना तुम्ही थंय ऑफिसर मेन ऑफिसर ना म्हणून त्यांच्यानी तुम्ही सेकंड ऑफिसर म्हणजे नेक्स्ट टू कंपायर सेक्टर बिल्डिंग सेक्शनच अशें न्हू तुम्ही रिप्रेझेंट करता आता कोणाक PWD सो तुमचे कडेन हें करता आमी मागीर तुमीच सांगा आमकां आमी खंय वयपाचें तें खंय आमी वयता बिल्डिंग सेक्शनाचे म्हणजे कितें आशिल्लो आला तो सेकंड चीफ इंजिनियर हां तेका मेळटा आमची कितें आसा हां ना एकंदरच आता तो तुमचो ऑफिसर ना म्हणजे मेन नाका आमी थंय वयता न्हू नाही विषय नाही आमचे चीफ इंजिनियर सेपरेट जाला वॉटर सप्लाय बिल्डिंग सेपरेट रोड्स एंड बिल्डिंग ना ना आमकां थंय गेल्ले आमी चीफ त्यांनी सांगले नेक्स्ट इज नेक्स्ट कमांड इज यूज पयस विचार पयली आला विचार पयली आसा पयली कॅबिनेट बिल्डिंग सेक्शन ओके सो कला अकादमी उडी ताका अच्छा हां पळय मेंबर सेक्रेटरी आसा टास्क फोर्साचे टास्क फोर्साचे मेंबर सेक्रेटरी पळय आसा तेच न्हू जायला हांगा फोया नाल्यार तुमचे कॅबिनेट अच्छा तुम्ही तिथे बिगिनर गेले त्याच्या कॅबिनेट कदाचित फायली आमकां थंय मेळटली म्हणून थंय सोयी असं म्हणटा फर्स्ट फ्लोरान तरी आसतलो गेला 2 मिनिट Just sit, man. No problem. तुमका कला अकादमीबद्दल काय सांगता इवन मडगाव रवींद्र भवन बिल्डिंग सेक्शन आता किती केला त्यांच्यानी आमचे सगळे कंबाईन असते रोड्स आणि नॅशनल water supply separate, sewage separate, buildings separate. So 4 sections. आणि तुमची सेक्शन किती ये सेक्शन प्रत्येक सेक्शन में असं सर रेनेशन बघा रेनेशन बघा असं बघा पै का फायदा बरं अशा फायदा म्हणजे वॉटर सप्लायचं वेगळं डिपार्टमेंट होतं याला करतात की चालू असतात म्हणजे ट्रान्झिशन स्टेट चालू असतात ऑर्डर्स काढले बहुत लोड एका त्याच्यात खूप जात आम्ही ते WRD लागला ना दरवाडी आमची PWDचं पार्ट सेपरेट झालं पहिली वॉटर WRD is raw water. दरवाडी इज अ पार्ट ऑफ द PWD ओके WRD raw water. Raw water. तर ट्रीटेड वॉटर असतो पण ते पायगिणी रोडात थंय अजून घालतात नाही चालू आसा वर्क चालू आसा काम एक्सपेन्सिव चालू आहे आमच्या घर जेल बी सगळे सांगले आमच्या घरात जेल ना आम्ही बोर होताची काम चालू आसा पण एक प्रोजेक्ट चालू Issues आसा of PWD there in all the departments, in all the categories. ना प्रॉब्लेम कितें आसा मागीर अशें कला आता किती झाला की पहिली PWD आहे सगळं तुमचे फक्त 12th पर्यंत असले पण आता चक्क तुमच्या एक्स मिनिस्टरानं तुमचे रेलिगेशन केलं की आपण कितकेदा तरी सांगलंय आणि तुम्ही ते त्यांच्या आणि कला अकादमीची परिस्थिती अशी झाली कला अकादमीची परिस्थिती सामकी वायट जाल्या सगळ्यांनाच खबर आसा पण आता एक पहिली सुद्धा आम्ही PWD थंय असं आमकां सगळ्यांक खबर आसले पण कोण तरी एकटो जबाबदार आसा म्हणून आम्ही कोणा कडेन तरी एकट्याकडेच वयताले पण आता चक्क मिनिस्टर थंय उरूंक ना आता तो माजी जाला आता तो सांगता की PWD कारणीभूत आसा सो आमकां जाणून घेवंक जाय की नेमकें प्रकरण कितें आनी जर कारणीभूत आसा जाल्यार तुमी कितें स्टेप्स घेतल्या गव्हर्नमेंटान टास्क फोर्स अपॉइंट केल्लो आसा
सो टास्क फोर्सान जे कन्सल्टंट्स रिकमेंड केल्ले ते आमी ऑलरेडी अपॉइंट केल्या आनी 2दा तांणी सायट विजिट्स घेवन पळयत आनी सगळे कितें कितें ड्रॉबॅक्स आसा ते सगळे तांणी मेजरमेंट्स बी घेतल्या आनी बाय नेक्स्ट वीक ते आमकां दिवपाचें आसा टोटल रिपोर्ट हो रिपोर्ट येतकूच आमकां सीएमान डायरेक्टर्स दिल्ले आसा की कितें वॉट एवर वर्क वॉज एक्चुअली इन द स्कोप ऑफ द कॉन्ट्रॅक्टर which he has not done correctly or if he has not carried out those works. Those works now we will be taking up at the risk and cost of that contractor. And additional works जर कितें सांगिल्ले आसा which were not the part of the earlier contract, that we have to get it done separately. पण आता कलात्मक गळटा किंवा त्याची वॉल्स आता ही कोणाची नेमकी दिसते कॉन्ट्रॅक्टराची काय की म्हणजे त्याचे कोण जे सुपरविजनचे कोण करपाची जी एजन्सी असली त्याची हे कॉन्ट्रॅक्टराचें जर काम सबस्टँडर्ड आसा न्ही तें आमकां ते कितें रिपेअर्स आसा ते करून घेवचेच पडटले जर ते कॉन्ट्रॅक्टराची फॉल्ट आसा तर ताच्या बॅलन्स पेमेंटांतल्यान आमी ते रिकवर करून घेतले ना पण हो फक्त पयशाचो प्रश्न ना न्ही कॉन्ट्रॅक्टरान सबस्टँडर्ड वर्क कित्याक केलें मुद्दाम केलें कोणाल्या इन्स्ट्रक्शनान केलें ते कितें केलें हाजेर इन्क्वायरी बसोवपाची कितें आसा सुपरविजन आशिल्लें न्ही PWD इन्क्वायरी प्रश्न हाजेर इन्क्वायरी बसोवपाची आज कितें आमकां आसा कळ्ळां त्या हिशोबान आता सध्या स्टेजीचेर प्लायवूड घालून दवरल्या कारण ती स्टेज हे जाता म्हणून हे जो सबस्टँडर्ड वर्क जालो पळय तेजी रिस्पॉन्सिबिलिटी आमी कोणाचेर फिक्स करप आतां कारण सबस्टँडर्ड जाला इज प्रूवन ना पयलीं आमचो कल्चरल मिनिस्टर सांगतालो की काय ना सगळें वेवस्थीत आसा सगळें वेवस्थीत ना हें आमी गेले वर्सभर सांगीत आसा गव्हर्मेंटान आनी नाव इट इज प्रूव आतां मिनिस्टर ना पूण म्हाका एक सांगा ते सबस्टँडर्ड जेन्ना घडटाले पळय न्ही थंय कोण तरी सुपरवायझर आसतलो न्ही तो तुमचे सायडीच्यान कोण तरी आसतलो PWDचो इंजिनियर ताका रिस्पॉन्सिबल आसतलो आतां PWDचो इंजिनियर ताका रिस्पॉन्सिबली ताका थंय सुपरवायज करतालो ताका ताणें कोणा तरी कॉन्ट्रॅक्टर तेजे रिप्रेझेंटेटिव्ह सगळे जर पळयताले जाल्यार हें सबस्टँडर्ड काम जालें कित्याक आनी जालें आतां परिस्थिती अशी जाल्या की थंयसर तेजेर स्टेजीर ट्राय घालपाची आनी जावना अजून वर्स 1.5 वर्स जावना जाल्यार तेजेर ट्राय घालपा सारकी परिस्थिती कित्याक निर्माण जाली दोन प्लाय घातले पयल्यांनी 2 प्लाय घातले फाटल्यान ताका अशें शिमिटांतल्यान तेजे अशी गुगलेपणां गेला सगळें खचला आमी तांकां सांगलें की ओपन कर कित्याक ओपन करतलो जाल्यार प्रोग्राम्स घेवंक जायना म्हणजे ऑलरेडी प्रोग्राम्स हे सर आमी केन्ना पासून सांगताले की थंय प्रोग्राम घेवं नाका म्हणून केन्ना पासून जेन्ना टास्क फोर्स सुरू जालो तेन्ना स्पर्धा जाली सगळे जाले आनी सगळे सांगताले की घेवं नाका खूब म्हणजे भयानक परिस्थिती आसा कितेंय जावं शकता पण हे सगळे तुमकां आमकां कळटाले पण तुमकां कळना आर्टिस्टांक कळटाले टास्क फोर्स ताका पयल्याच विजिटाक कळ्ळें आनी तुमी सांगता की आमकां कोणी तरी टास्क फोर्स जेन्ना जाले तेन्नाच तुमच्या हे लक्षांत येता की दुर्दैवाची गजाल न्हू मिस्टेक जर जाल्या ताचे डिफेक्ट लायबिलिटी पिरियड हो आसता आनी मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्टाकडे आशिल्लें 3 वर्सांची मेंटेनन्स पिरियड आशिल्लो जाता कितें जे डिफेक्ट्स आसा ते ही इज लायबल टू करेक्ट जेन्ना मेजरमेंट रिकॉर्डिंग जातली तेन्ना सुद्दां सॅटिस्फॅक्टरी कंप्लिटेड म्हणून शब्द आसता ते कोणें मागली ताजेर सही कोणें मागली ताजेर म्हज्या कोतान ती काय चोख इंजिनियर सही मारताली स्टार्टिंग फ्रॉम द TA JE AE वॉटेवर आता हाजेर इन्क्वायरी हाणी सही कित्याक मारली पयल्या इन्स्ट्रक्शन आयले म्हूण सही मारली काय कितें हाजेर इन्क्वायरी कोणें करप तुम्ही हे करतले काय आमी कॉन्स्टिट्यूट करतले काय तुमचं इन्स्ट्रक्शन सीएम आल्या की इन्क्वायरी बी कांयच करप ना म्हणून ऑलरेडी विजिलन्सान ताजे इन्क्वायरी चालू आसा विजिलन्सान चालू आसा म्हणजे ती तुमची इंजिनियरांची किंवा तुमच्या सायडीन कोणी जी जबाबदार आसा त्यांची इन्क्वायरी आसा तितून विजिलन्स डिपार्टमेंटाकडे खबर आसता ते कोणाची इन्क्वायरी करता इट्स अप टू देम ते कशी इन्क्वायरी करता आनी कोणाची म्हणजे जे थंय सायड मारल्या जावन तेंच्यांनी ती रिस्पॉन्सिबिलिटी जेंच्यांनी ते अप्रुवल दिला पळय तांकां तेंचेर एक्शन जावना रिपोर्ट एकूच कळटले कोणाचेर ताणी रिस्पॉन्सिबिलिटी ह्या सगळ्या बोर्डान थिएटर कितके दीस बंद जाता आर्टिस्टांनी करचे कितें आतां फक्त कलाकृतीचो प्रश्न ना मडगांव रवींद्र भवन सुद्धा तेच चालू आसा आणि थंय तर चेअरमॅनान सरळ सांगला आमचे काय नाही सगळे PWDचे म्हणून
कितें चलता म्हणजे आर्टिस्टांनी करपाचें कितें म्हणजे फक्त आमी आसा ते आसा तुमकां खबर आसा कितें चालूच आसा तेंचे पोट आसा वेवसाय तो इंडस्ट्री ती ह्या इंडस्ट्रीक सुद्दां तुमी मारत अशी पावलां उचलता अशें जालें ना रिप्लेस करूंक जाय रिप्लेस टायमार करपाक जाय तेची जबाबदार मनशां सारकें दवरपाक जाय विशाल. हो कॉन्ट्रॅक्टर पळय आहा ताका तुमी ब्लॅकलिस्ट केलो म्हणून फाटीं आमी मिडियान वाचिल्लें इट इज पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्टर ऑफ द लॉ अकादमी ब्लॅकलिस्टेड आता ब्लॅकलिस्टेड कॉन्ट्रॅक्टरा कडल्यान तुमी परत मागीर ताणी गॅरंटी कोण घेतलो ब्लॅकलिस्टेडा कडल्यान करून घेवचें ना मागीर आतां कोण करतलो म्हाका आतां डिफेक्ट लायबिलिटी पिरियडांतल्यान तुमी जे पळय हे घेतले ते कोण करतलो आनी हाऊ यू आर गोइंग टू सिलेक्ट दॅट कॉन्ट्रॅक्टर थ्रू टेंडर ज्या कॉन्ट्रॅक्टरा I agree. त्या टेंडर तुम्ही काढतले पहिले टेंडर काडटले पेमेंट कोण करतले पेमेंट जर ते कॉन्ट्रॅक्टराचे ताजे स्पोकन आसा पळय न्ही ते आमी ताजे डिस्टन्स कॉस्टांतल्यान करून घेतले पण हो आता तुम्ही केलो हे एस्टिमेट तयार केलो की बाबा कितलो ताजो फॉल्टी काम जाला आणि कितलो कॉस्ट ताजो हे जाला टास्क फोर्साचे येतात हे तशे आयले ते टास्क ते करून कितें बिल ना, पण हे दिलं तुम्ही ते काम, हे टास्क फोर्स कशें करतली? आता प्लाय घातला कन्सल्टंट्स टास्क फोर्सान हे केल्ल्या प्रमाणे तांणी तशें आपले एस्टिमेट दिलो कितें कितें आयटम्स जाय आनी कितें रेक्टिफिकेशन करूंक जाय ताजेर आमकां कळटलें की कितले रेक्टिफिकेशन म्हणजे पयलींच्या कॉन्ट्रॅक्टांचे आशिल्ले आनी वॉट एवर एडिशनल हाचेर मागीर बायफर्केट करून करतले सर्व द्राविडी प्राणायाम जालो ना हे सुरवातीच्यान जर हे पयलींच कन्सल्टंट सारखे नेमलेले आणि जर काम सारखे जाल्ले जाल्यार तुमकांय त्रास जाल्ले आमकांय हे सगळें घेवन भरपाची गरज नासली वड रस्त्यार येवपाची गरज नासली हे कित्याक जालें ना आता ऑलरेडी 4 वर्सां काडली आता तुमी ते हे करतले मागीर गॅरंटी आसा कितल्या वर्सांनी जातली 1 वर्सां 2 वर्सां 3 वर्सां कितलो टायम पिरियड वयतलो कलाकारांनी कितें खावपाचें हे आमी शेड्यूल केला त्या प्रमाणे 3 ते 4 म्हयन्या भितर करूंक जाय 3 ते 4 म्हयने लागतले एक वर्सान कला अकादमी करती जातली रिव्ह्यू हे आमकां सांगताले तेका 3-3.5 वर्सां गेली आता तुम्ही सांगता 4 महिने ते खंयचे 4 महिने आता पावस सोंपता म्हणसर परतो दुसरो पावस येतलो हे सगळे म्हणजे हे चालू आसा म्हणजे विशेष हे कशें म्हणजे And sir, another thing is, what is the status of the open air auditorium? 17 July is going to be completing 2 years now. Have you all put thought into that open air auditorium? Yes. What have you all thought? Because last year when we met the CM, he said we have not even thought about it. Now it is going to be 2 years for that section. Thought in sense, there was a thought that since this open air auditorium, you cannot use it for about at least 5 to 6 months a year. I don't have a retractable roof. That was one of the thoughts. Yes, sir. आम्ही एक वर्ष झाले ऐकवता पेपरात दाखवता आमका any consultant was called to 1 minute. I just say हे एक वर्ष झाले ऐकवता आम्ही was any consultant called to show us a plan cover करून काय करतले what any cost estimate was taken any options were made any movement has happened ते जातले दाखवून जाता तुम्ही We have approached CSIR Chennai and आम्ही त्यांना सगळं drawings बी सगळं धाडल्या. So now they want to come to Goa probably these days. They have not fixed the schedule because they have to actually check because to provide a detectable roof existing building is weak. So they will have to provide additional columns from outside. So that unless they come to the site and check, they are not able to give. So probably next week or so, they will come down to Goa and then they will finalize. Okay, sir, this is one part of it. You all have shifted the Western music now back from the old secretariat to the new. Have you all gone and checked what is the status of those classrooms and how those teachers are teaching and how those children are learning? Have you all gone and done one check of whether it's soundproof? There is no AC in those sections. When it's raining, we have gone there and met those teachers and those children in what bad condition that they are teaching. The guitar classes have been shifted above the main hall, the performance hall, where the AC is. So when there is when there is a theater happening or when there is a function happening, the children cannot listen. तो एक एका वाटेन एसीचो आवाज येता दुसऱ्या वाटेन The whole- स्टेजीचो आवाज येता साऊंडाचो आवाज येता मग त्यांनी गिटार काय वाजोवपाची थिंगा They cannot listen to that. And this problem was not there previous. या वाले काहीच प्रॉब्लेम नसते There was no problem, and they have put this wooden planks over there for show. They have to put proper vacuum system because I have gone. I've sat in the classroom. I said, "Ma'am, please go to the other classroom, play the piano. I want to see whether I can listen into the violin class." And I can hear the piano.
So how is the violinist supposed to listen to the music and play the music when they can hear the piano? And it is such a bad condition. No AC. The Indian classical section is taken care of. The Western is in shambles, sir. No one has taken a check there. No, sir, it's But you're waiting for us to come and tell you, sir? This is something that you need to go and ask those teachers, what are they suffering? These are our children who are graduating and going to grades, and exam time now in July, in June their exams. So I don't know whether you're aware that Kala Academy had music exam. There's no AC in the classrooms. The AC, some kind of some compressor, something is damaged. Within a week's time, supposed to come. They've been hearing that for a month. That has not happened. And now children are supposed to, they're having exams simultaneously. One is playing piano, one is playing violin, one is playing another instrument. The other instrument is above the hall. How are they supposed to play music, sir? Because I have learned music. You cannot get disturbed with another instrument. We are all artists here. We cannot have cross music being played. So this is something that needs to be looked into. And the other three classrooms of Vidaka need to be done ASAP. It's in bad condition. No one is sweeping those floors there. No one is cleaning the place. It's really, really bad for the children, for the teachers. Really, sir. As an artist, Best of the रूम बांधून दिवपाचें काम तुमचें आसलें सर. मेंटेनन्स सोडा, रूम बांद. मेंटेनन्स मागीर येता न्ही. ती रूम एक्झिस्टिंग रूम्स आसली ती कित्याक तुमी बंद केली? तिका कित्याक केला आनी दुसरे कित्याक कोडे कित्याक केला आनी ते करतना सारकें कित्याक जावना जालें? म्हणजे तेका हात लावपाची कला अकॅडमीक चालले. हात लावपाची गरज सर, हाजे खातीर तुमी टास्क फोर्स म्हणटा ते उलोवचे. टास्क फोर्सान सर्टन डॉक्युमेंट्स सबमिट केले. ते दिले सगळे. ना दिवंक ना टास्क फोर्साचे पेपर्स आसा. ना दिवंक ना. कलाराखण मंडळाच्या लायब्ररीचेर आमी पयल्याच मिटिंगेंत कांय डॉक्युमेंट्स मागलेले. ते लेटर तुमचे कडेन आसतलें. ते थ्रू चेअरमॅन ते तुमचे कडेन पावला. त्या लेटरान जे आमी कितें डॉक्युमेंट्स मागले पळय ते आमकां अजून मेळूना. नाही ताजेर हे सगळे पयलीं आसली. आतां आमी जे उलयले रूट कॉज जो आसा तो सोदून काडपाक तुमचे कडेन आमचे डॉक्युमेंट्स जाय. खंयची कन्सल्टंटान कितें सजेस्ट केल्लें, खंय कितें रेकमेंड केल्लें, खंय कितें रेकमेंड करूं ना. हे जर तुमी टास्क फोर्साचे जर डिपेंडंट आसा हे सगळें सांगपाक तर तुमी डॉक्युमेंट दिवपाक जाय टास्क फोर्साक. You cannot say that we are depending on task force to give us all the details and you are not providing the document. So even the art gallery doesn't have any proper lighting. Where should the artist exhibit? That was one of the best spaces because of the location. And it is not functional for last 5-6 years because of the lighting. So we are organizing things, we are shifting children, but we don't have things in place. It is very scary, very sad. It is detrimental for the children to stay in the streets, sir. They have to keep those windows open when it's raining heavily because it's claustrophobic inside for the children. And it smells. It's smelling. So just take a round over there and see what pathetic condition the teachers and the children are going through. It is not. This is not Kala Academy that we have grown. Kala Academy जी असली म्हणजे जी एक इमेज असली ती PWD आणि सगळी म्हणजे जी रिनोव्हेशनाच्या कामांची कमिटी असली त्या सगळ्यांनी मिळून वाट लायल्या. असेच सगळे वातावरण जाता, असेच सगळे दिसता. आणि त्याच्या खातीर टास्क फोर्स 3 वर्सां जेन्ना घेता PWD कोणी ते सारखे जावंक जाय, किमान सारखे जावंक जाय. आणि ते सारखे आणि उद्घाटन तुम्ही जो बरे नेटान केले पण त्यांना सगळं म्हणजे त्यांनाच कळटालें की हे सारखें ना म्हणून. त्याच्यानंतर कितके तरी प्रॉब्लेम जायत गेले. भायल्यान कोण येता आर्टिस्ट त्यांच्यानी आवाज उठयलो म्हणजे ते जालें थंय दिसतालें लोकांक त्यांच्यानी कसलो आवाज उठोवंक ना तरी ते जावकच ना. अशें आपण दूध पिता तशें तुम्ही पिता अशें जालें ना. दिसता बाकीच्या सगळ्यांक तुमकांच दिसना. आणि काल पर्यंत कशें आसलें, काल पर्यंत मिनिस्टर सांगतालो सगळें सारकें आसा. आयज तो सांगता PWD कडेन आपणे सजेशनां केली ते PWD कामदार कांयच हें केलें ना म्हणून कॉपरेट केलें. ओगिराव म्हणून सांगलो. त्याका ओगिराव तो म्हणटा सीएमान सांगला. आता एक तुमकां विचारपाक ही डॉक्युमेंट दिनाका तुमी अशी इन्स्ट्रक्शन द्यायला वयल्यान कित्याक दिना? तुमकां दिवपाक प्रॉब्लेम ना न्ही. एज फास्ट एज पॉसिबल. फर्स्ट मीटिंग सर आता 8-9 महिने झाले सर. इट्स 9 months in the first meeting of the task force. अजूनपर्यंत आमकां ते डॉक्युमेंट्स मेळोना.
तर आम्ही डॉक्युमेंट्स तुम्ही हे करा. हेजेर घालता त्या लेटराची कॉपी घालता तुमकां. ओके फायन. ते डॉक्युमेंट्स मेळ्ळ्या भुजबळ ते इन्क्वायरी प्रोसेस जो होय, आसा आमकां कळूंक जाय न्ही. म्युझिक रूम्स कळपाक मातशी हेल्प जातली. म्युझिक रूम्स रूम्स कोण जावपाक जायना म्हणून महिलांक इन्स्ट्रक्शन आयलं अशें आमकां आयकूं येता. आमकां कळटा न्हू म्युझिक रूम कोणा शिफ्ट करूंक लायले तुमकां. रिटर्न येवची ना ती रिटर्न येवची ना. रिटर्न दे की आतापर्यंत सगळ्यांनी या ओरलाचेरूच वाट लागल्या कलाकारांची. ते जर सगळ्यांक इन रायटिंग व्यवस्थित आणलेले जाल्यार जे कोण म्हणजे राजमहाल चर्चेन येयलो पळय तो येवचो ना आसलो. खंयच्या गव्हर्नमेंट ऑफिसार साधारण म्हणजे स्टेशनरी घेवपाची जाल्यार आमी टेंडर कंडिशनाक कॉल करता. कला अकादमीच्या बाबतीत टेंडराची गरज ना अशें म्हणून मिनिस्टर सांगता आनी ते बी फ्लोरार सांगता. हे सगळें जालें ते कारण ते न्ही. आणि आम्ही तर मागता इन ब्लॅक अँड व्हाईट मागता तुमचे कडेन व्हाईट पेपरूच मागला पयलीं सीएमा कडेन. तोय आमकां मेळना आनी तो मेळचोच ना आमकां खबरूच आसा. कारण तितून बऱ्याच जाणांचे हात दुखलेले आसतले इकडे. The simple thing we want to find out is whose decision was it to give this on a nomination basis and tender काढीन आसा. We want to find that out. ताका लागून cabinet note ahlo, was it a cabinet decision? Cabinet sent the decision to PWD. Then show us that note right now. No? Show us the note right now. Then we'll go to the CM's office and ask him why his cabinet decided to give this on nomination. If CM and the cabinet has not done it, PWD has done it, then we'll understand that the PWD has done it. You may get better. I don't have files here. It is a individual. Okay. So I'll ask everybody to get all those details, and whatever you require, I will submit the copies. Yeah, starting from there, then rooms. Why were the rooms shifted? Why were the music rooms shifted? When the music rooms were shifted, what equipment in the music teaching rooms was supposed to be there? Which sound system was ordered? Which sound system was recommended by the consultant? आमकां अजूनही कांयच मेळूंक ना. Who was the sound consultant? तेच ना अजूनही. लायट्साच्या बाबतीत तर अजून घोळ आसा. आणि आता मदीं मिनिस्टरान स्पर्धेच्या टायमार भाड्याच्या लायटी हाडून स्पर्धा केली नेटार तेजें बील फारीक करून जालें. अशी परिस्थिती जाता. म्हणजे धापणी घालपाचो कशें आसा सर? धापणी घालून एका सोल्युशन मेळपाचें ना हें आमी सुरवातीच्यान मिनिस्टराकूय कल्चरल मिनिस्टराकूय सांगलां आनी सीएमाकूय सांगलां. एका सोल्युशन आमकां रूट कॉजर वचचें पडटलें. आनी कला अकादमी कशी आसा? कला अकादमी ही फक्त एक थिएटर न्ही आमच्या खातीर. कला अकादमी ही गोंयच्या कलाकारां खातीर आनी गोंयकारां खातीर एक संस्कृती ती आमची. इट इज प्रायड फॉर अस. म्हणून आमी झगडटात ह्या सगळ्या गोष्टी. आनी ज्या थिएटराक लागून पूर्ण आशियान गोंयाचें नांव आसलें पळय तेंच पाड पडलां म्हणून आमकां झगडचें पडटा. पयर आतां जेन्ना टास्क फोर्साची तुमची सीएमा कडेन मिटींग जाली, सीएमाक तुमकां अशुवर केला की जे आतां फुडें तुमी फॉल्ट्स ताणें सोदून काडल्या ताणें आयडेंटिफाय करपाचें तें सगळें तुमच्या कॉन्फिडन्सान घेवन करून दितले म्हणून. And we have also assured that task force will remain until this work is completed. आता आमी जे करतले ते टास्क फोर्साच्या तांच्या ऑपरेशनानूच करतले. अशें कांयच सूचना जी बाबा कितें तरी हायड करून दवरला आनी कितें. Even the consultants, they have told us that first they will be going to submit the report to task force. कितें तांचे findings आसा, whatever estimates they prepare, they will submit it to task force simultaneously to us also. आता करेक्शन घातलें तें बरें आसा पूण जे डॅमेज केला तेका रिस्पॉन्सिबल कोण ते कोण सांगता? देविदास बाबा सर तू त्या मिटिंगाक आसलो. सीएमा काय विचारलें की IIT चेन्नईक आमी मागला की IIT चेन्नई स्ट्रक्चरल ऑडिट घेवपाचो. सीएमान तुमकां विचारलें की ना? तुम्ही कितें म्हणलें की IIT चेन्नईक तुम्ही रिक्वेस्ट धाडल्या आनी 2-3 रिमाइंडर धाडले आनी होय. मागीर सीएमान म्हाका तें सांगलें की त्यांनी रिमाइंडर धाडला IIT चेन्नई हें कोन्ना म्हणून. हांवें सीएमाक कितें सांगलें IIT चेन्नईक आमी उलयल्या तर तयार आहा येवपाक. सीएमान तुमकां कितें सांगलें की तू फ्रांसिसाक तें हें दी फायल दी आनी तें इन्विटेशन दी ताका फॉलोअप करून तेका हाडून दी. तुम्ही अजून पर्यंत दिला म्हाका तें which letters you have sent to IIT Chennai, when you have approached them, तुम्ही अजून पर्यंत दिला. या मीटिंगेक सीएमाच्या मीटिंगेक आता 45 डेज झाले. 45 डेज लागतात. मी स्वतः आमच्याकडे त्यांना धाडले. पण दिना कित्याक? सीएमान सांगला मरे तुमकां दिवपाक म्हणून. 45 डेज झाले. सीएमान सांगला तुमकां give it to Francis, let him follow up and let him get IIT Chennai to agree to come and do the structural audit. तुम्ही म्हाका कांयच लेटर दिना. 45 डेज झाले. 45 days, the process is so slow. हेच जाता न्हू. जाता कितें? मिटिंगा जाता थिंगा. आमी मागता तुम्ही वय म्हणटा हेच आता मिटिंग जालें आमी मागले हें जालें आतां वयतले आमी घरा वयतले मागीर काय जावंचें ना. मागीर परतून 45 डेजाक खंय तरी बोवाक वचचो पडटलो. सगळे आमचे मेल्स दिता.
दुसरे एक कन्सल्टंट पळय अपॉइंट केले तांकां टायम लायन काय ना दे कॅन टेक देअर ओन टायम आणि गिव्ह द रिपोर्ट एज पर देअर ओन नेक्स्ट वीक दिता नेक्स्ट वीक अशें न्हय आता आमी विचारले म्हणून तुमी सांगता व्हॉट आय एम सेइंग व्हेन दे आर अपॉइंटेड वर दे गिवन अ टाइम लायन कॅन यू शो अस द कॉपी ऑफ द अपॉइंटमेंट ऑर्डर 60 days टाइमलाइन दिली नाही आता तुमच्याकडे माझी कॉपी दाखवा न्ही आमकां कोणाक अपॉइंट केल्या सांगा बाबा आणखी काय तुम्ही आर दे अपॉइंटेड व्हर्बली वर्बली नाही अपॉइंटमेंट सांग ऑफिशियल दिल्या म्हणून ते लेटरान टाइमलाइन कशी बरोवना बाय दे कॅन टेक देअर ओन टाइम 5 वर्सां 10 वर्सां 15 वर्सां ना आम्ही सर टाइमलाइन घालना असताना दे आर ऑलरेडी ऑन जॉब आणि सगळे What if you have not put a timeline? They will take their own time. Like he said, IIT, तुम्ही म्हणता की ते नव्हतं म्हणतं ते ऑलरेडी आता So, आतूंतल्यान कळटा की there is something which you people want to hide. Something fishy. आता तो हे प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणून सांगता आता तियात्रीस कितले जर बॅटर पडटले तर तुमचे म्हाका 1 तारखेच्यान थिएटर बंद जाता आता जर बुकिंग करपाक गेले तर म्हणटा घेना आता तुमचो कसो प्रॉब्लेम आसा IIT तुम्ही अजून अप्रोच जावना आता तुम्ही ह्या फुडें ताका फायल दितले तो येतलो तांचो ऑडिट स्ट्रक्चर ऑडिट रिपोर्ट येतलो ताज्या उपरांत ठरतले ती कितें करप ते सो कितलो टायम तुम्ही आमचो वेस्ट करता एका कलाकार म्हणून कितल्या लोकांक तुम्ही पोटाचेर मारता तुमचे मिस्टेकी खातीर पण तुम्ही डिले करता 45 डेज जालो जर तुमचें हें काम जाल्लें जाल्यार स्ट्रक्चर ऑडिटाचें काम सुरू जातलें हाज्यान फुडें आतां बुन्यान मारपाची आसा मागीर बिल्डींग उबी जावपाची आसा तो पर्यंत कांयच ना आर्टिस्टांनी कितें करप कोणाचें करप तुमकां विचारप कला अकादमीक विचारप आर्ट एंड कल्चरल मिनिस्टराचें वचप दारान वचप काय सीएमाच्या दारान वचप कोणाच्या दारान वचप ना कमिंग टू रवींद्र भवन मडगांव थंयसर मेंटेनन्स हे आसलो एग्रीमेंट आसलो त्याच्या खातीर तुमकां पेमेंटूय जाल्लो आसा तो जो मेंटेनन्स जातालो पळय तेजे कितें रिपोर्ट्स आसा तुमचे कडेन तुम्ही कितें रिपोर्ट हे केला आसा कारण मेंटेनन्साचे पयशे हे PWD येताले गव्हर्मेंटा कडल्यान आणि बिल्डिंग मेंटेन जावंक ना म्हणून इतली कामां गेली तेजे कितें हे आसा रिपोर्ट डिव्हिजन सगळं आसा डिव्हिजन आसतलें लास्ट रूफ रिपेअर लास्ट केन्ना केल्ले आयडिया ना आमकां सध्या चालू आसा जुलयान पोरू असेंब्ली तुम्ही तो रिप्लाय दिला तातूंत भितर तुम्ही बरयला कितें रिपेअर्स ऑफ द रूफ ऑफ ऑडिटोरियम ऑफ रवींद्र भवन मडगांव रिपेअर्स ऑफ अपग्रेडेशन रिपेअर्स म्हणला स्टेटस ऑफ द वर्क कंप्लीटेड अमाउंट 40,05,669 फ्रिक्वेन्सी 1 टाइम रोकडोच पॉइंट नंबर सिरियल नंबर 3 अर्जंट रिपेअर्स ऑफ द रूफ ऑफ रवींद्र भवन मडगांव कंप्लीटेड 3,44,000 ताजे नंतर मिसलेनियस रिपेअर ऑफ रवींद्र भवन मडगांव 62 lakhs आता हे पोरू दिल्लो रिप्लाय आणि आता पयर तुम्ही पावसात पडते गळटा म्हणटा पण हे केले ते कितें केलें तुम्ही ओदो कोड बंद आय एम नॉट गेटिंग टू अदर डिटेल्स तुम्ही एक्सटर्नल आणि इंटरनल पेंटिंग केलं ताजे नंतर गॅल्वेनियम शीट रूफिंग टू कवर द फ्लॅट रूफ ऑफ ब्लॅक बॉक्स 26 लाख रुपया इतले करून परते आता रवींद्र भवन परते बंद आणि तो सांगता PWD कडे आता खरेंच तुमच्याकडे आसा काय रवींद्र भवना कडे आहा मडगांवच्या रवींद्र भवनाची हे कोणाकडे आहा म्हणजे मेंटेनन्स इज PWD बट प्रिमायसीस बिलॉंग टू आर्ट एंड कल्चर और दे बिलॉंग टू यू कित्याक तो हात वयर काडटा पण चेअरमॅन म्हणजे आपल्या काय खबर ना सगळे PWD करता म्हणटा तो हाका अकाउंटेबिलिटी कोणाची कोट्यांनी रुपये मोडप परते रिपेअराक हात घालप आणि ते रिपेअरिंग केन्ना करप बरोबर पावस चालू जाता तेन्ना पावस काय केन्ना येता तो आमकां आफ्टर 15th of May monsoon हे स्टार्ट जाता So how you people took up the work exactly after 15th of May? And this is the reply what you have given to Goa Assembly. And in July 2024, म्हणजे एक्झॅक्टली वर्ष जावपाक अजून जावना 11 महिने जाले. आता अशें दिसता की गोंयची कला आणि संस्कृती काबार करप आणि हांगा कितें तरी
प्रायव्हेटायज करून कोणाच्या अड्ड्यार हे घालप असो असो कितें तरी डाव बी चालू आहा. कितें कला अकादमी ते मडगांव ते काणकोण ते साखळे आतां तुमी ओपन एअर ऑडिटोरियम बंद करपाचे आहा. सावड्डे ते कला भवन म्हणून केल्ले थंय आतां लोक हे कितें तरी आयले सांकवाळ. तो कला आनी संस्कृती गोंयची काबार करप हो बी कितें तुमकां हे आयला म्हणजे PWD तुमकां सांगला की बाबा तुमी आतां म्हणजे एका कलाकाराक गोमंत विभूषण तुम्ही म्हणून हांगा हे करता सत्कार करता सन्मान करता म्हणजे तेणे आमचे गोंयचें नांव व्हड केलां म्हणून आमी ताका तो मान दिता. आनी जे कलाकार घडपाची जी साधना आसा ती साधना तुम्ही हँडिकॅप करून उडयता जाल्यार कशें जातलें. तुम्ही उलयता दिस इज अ इश्यू ऑफ आर्ट एंड कल्चर. जोक ऑफ द डे. तुमकां ताणी पार्टनर केल्या हांव काय म्हणना पूण तातूंत तुमकां पार्टनर केल्या. आता सांगता तेजे हिसपान म्हणजे आता फ्रांसीस तेजे हिसपान हे लोक सीएमाचे सुद्धा आयकना असं हे जालें. कित्याक तेका सांगला दी म्हणून ते तेका केन्ना दिवंक ना तेजे कडेन कॉन्टॅक्ट सुद्धा करूंक ना ते रिजेक्ट नासले. सो अशा प्रकारचे सगळे चालू आसा. म्हणजे सीएम थंय कितें तरी सांगता ते तुमी आयकना तुमी जाय ते सगळे थंय करता. सीएमाक हे सुद्धा खबर नासलें थंय तुमी प्लाय घातला म्हणून आता सीएमाक हे सुद्धा खबर नासलें थंय आता कितक्या कोटी थंय मोडटा ते हे सगळे तुमीच करता. आणि सगळ्यांक हांव सांगिना तुमचो जो गोविंद गावडे बाबूच सांगता की आपण सुद्धा त्यांना कितके फाटी रिमाइंड केले कितके फाटी त्यांना दोन घातलेले पण त्यांच्यानी कांयच ते कानामनार घेवंक ना हे आता तो सांगता. सो हे सगळे ते सांगता आणि तुम्ही ते जस्ट आणि आता तुम्ही सांगता की आर्ट अँड कल्चराक सगळे ते कितें म्हणजे कशा प्रकारे चालू ना हे म्हणजे आंदोलन दळटा आणि कुत्रो पीठ खाता तशें जालें ना. आंदोळय दळला आंदोळय तोच आणि कुत्रोय तोच अशें असू शकता. म्हणजे तेच दळटात आणि तेच पीठ खातात. आता रवींद्र भवन मडगांवांत कितें काम चल्लां टेंडर केलां कितें केलां वॉट इज टेंडर करताना तुम्ही एकॉस्टिक आता एकॉस्टिक तुझे लायटिंग हाजे बाबतीत तुम्ही विचार करून ते टेंडर केला काय अगेन रवींद्र भवन मडगांव गोड तुम्ही कला अकादमी मागीर परतो आनीक खंय टास्क फोर्स करप थंय परती आनीक सुपारी आंदोलन करप अशें बी तुम्ही चिंतला. म्हणजे PWD डजंट टेक कॉग्निजन्स ऑफ दीस इन्सिडंट्स व्हॉट आर हॅपनिंग आणि मागीर ताजेर रेक्टिफिकेशन करता तुम्ही. खंय बाब कशें आसा तुम्ही रस्ते बांदता पळय न्ही थंय आमी म्हणटले आमच्या कलाकारांक विचारात कळ्ळें न्ही. पूण जेन्ना कला भवनां बांदतले रवींद्र भवन बांदतले कला अकादमी बांदतले तेन्ना कलाकारांक तुम्ही विचारान घेवपा जाय. कारण तो प्रकार वेगळो आसता. ती फॅक्टरी न्ही तो रस्तो न्ही थंय अनेक गोष्टी ज्यो आसा त्यो इन्वॉल्व आसता. थंय एक्सपर्टीज आसता पळय तेंचे कन्सल्टन्सी घेवप एक गरजेची आसा. हेचो अर्थ आमी रस्ते सारखे बांदूं नाका अशें म्हणना अशें ना. ना तें ना तें म्हणजे कंपॅरिझन तशें जावचें न्ही तेच्या खातीर सांगता. त्या खातीर रवींद्र भवन मडगांवची जे कितें चल्लां बांदप तें वाटलो हो एक आजून प्रश्न देखून कला अकादमी रवींद्र भवन एक्झॅक्टली डुप्लिकेशन जातले कला अकादमीचे अशें दिसपा लागला. ऑथॉरिटीज आहा ते तुका वाटले PWD कडेन सगळ्या दुसरे फिल्म डायरेक्ट जालां ते इफी खातीर करतात तुम्ही प्लीज तशें जर करता जाल्यार थंय वचून बंद उडयतले हांगा सुरू जालें इफी खातीर कितें तरी रेनोवेशन तुम्ही केल्ले कॉन्ट्रॅक्ट केल्ले आनी थंयच्यान सुरवात जाल्ली कला अकादमीची. करेक्ट आता रवींद्र भवनात सेम तुम्ही हे फॉलो करता म्हणजे थंय इफी जावपाची सारखी अशें कोणाक तरी दिसता म्हणून हे सगळे. आणि दुसरे रवींद्र भवनाची जी NX बिल्डिंग आहा पळय ताजो स्टेटस कितें आसा सध्या की म्हाका दिसता यूज करचे पयलीं कोसळपा आसत. नाही पण कितें इज इट ऑपरेशनल नॉट ऑपरेशनल कितें नवी बांदिल्ली कितें हँडओव्हर केली कित्याक करूना नवी बांदिल्ली ऑपरेशनल जातली तुम्ही जर हँडओव्हरच करता ऑपरेशनल न करपाक कारण कितें इतलो जिम शिफ्ट जालो तुमची परमिशन घेतिल्ले
जिम हा वेट्स ओडून सगळे टायर फोडल्या स्ट्रक्चरल किती डॅमेज जाला म्हाका खबर ना तुमची परमिशन घेवना So that building was built for art and culture, no? Art and culture खातीर बांदिल्ली न्हू. दिवंक ना कित्याक? डिपार्टमेंटाक कित्याक दिवंक ना ती? बरं जिम कशें येयले? आओ जाओ घर तुम्हारा. वास्को सुद्धा आता गव्हर्नमेंट ऑफिसर हा रवींद्र गोंगल ते कशें येयना तेका कमिशन असलें ते हँडओव्हर केलं जाल्यार बरें पण आता ते भायर ही हँडओव्हर करूना म्हणजे हँडओव्हर करूना ताजेय खबर नाही हँडओव्हर करून नासले जस्ट असे परमिशन जाल्यार त्याला बंद असलेलो म्हणून ते येयल्या That gym has been given by the PWD department only. The building has not been handed over by PWD to the art and culture, and PWD is using the building to make money. Maybe the gym came and went. Nobody knows. आता जे हँडओव्हर केली त्या मधून करूना नक्की या आम्ही आतापर्यंत तुमच्याकडे बरे भशेन सगळे डिस्कशन केला आमकां बऱ्याचशा गोष्टींच्या प्रश्नांची जी आसा पळय ती उत्तरां अजून पर्यंत मेळना ती आमकां तुमचे कडेन मेळिल्ली जाय आमकां आमची कला भवनां जी आसा पळय तेजी राखण जाली जाय म्हणून ही सुपारी आमी तुमकां दिता तुम्ही या मुवमेंटात पार्टिसिपेट जाय तो स्वीकार करचो आणि ही फक्त नांवान न्ही ही सुपारी सर तुम्ही घेया कारण कशें आसा गोंयची संस्कृती राखपाक जाय गोंयची सगळी सांस्कृतीक भवनां आसा पळय ती राखपाक जाय आणि पण ऑब्वियसली तुमचे कडेन ती जबाबदारी सरकारा कडल्यान येता तुम्ही मातशें ती करता आसतना वेगळ्या तरेन विचार करचो की कलाकारांचोय विचार करचो कलाकारांच्या भावनेचो विचार करचो तेंचेय पोट पाणी तेजेर आसता तेजोय विचार करचो आणि गोंयचे जे रसीक आसा आनी आमी गोंय ही कलाकारांची खाण म्हणून वळखली वयता तर त्या गोंय कलाकारांच्या खाणींनी सगळी ती कलेची घरां आसा पळय न्ही ती बरी करपा खातीर तुमी सुपारी स्विकारची आणि तुमचे आमकां म्हणजे आमकां रस्त्यार येवन बाराबारी करून लावं नाका आमी आतापर्यंत सगळी आंदोलनां जी आसा शांततायेन सगळी करीत आसा आमकां ती तशी आनी चड आंदोलनांय तुमी आमकां करपाक लावं नाका आमकां अनेक कामां आसता आमकां ती करून आमकां आमची कला फुडें वचपा खातीर आमकां काम करपाक जाय कृपया आमकां तुमी मदत करची म्हणून ही सुपारी घ्या आणि आमकां तुमचे कडल्यान आमची सगळी कला भवनां जी आसा ती उत्तम जाल्ली जाय ओके देव बरें करून तुम्ही Sir, can we have a number, please, sir? बाहेर सफल Thank you. सर पण फुडें करपाचें आसा तें सांगलां जाल्यार फाटलीं इतलीं वर्सां कितें करताले आतां फुडें करपाचें कितें आहा तें सांगलां जाल्यार फाटलीं तें म्हणटा पळय तशें इतलीं वर्सां ते कला अकादेमीचे रवींद्र भवनाचे कितें करताले तर फाटलें तुका मिस्टेकी जाल्यो म्हणूनच आता ही परिस्थिती उद्भवल्या सर मिस्टेक आता आमी फुडें जावची न्हय म्हणून फुडें आता करता रीटेंडर कोणी केले नॉमिनेशन गेले टेंडर करिनासतना कोणी कोणाचे डिसिजन काम चालू करपाक हे सगळे फायलीचेर आसतलें ती फायल आमी तांकां दितात ताणें मागल्या ते सगळें ताजेर सगळीं उत्तरां मेळटलीं सर पण तुमकां उत्तरां हो बायात आसपाक जाय खबर आसपाक तुमकां खबर आसपाक जाय कोणी करपाक लागले बिकॉज यू आर PWD ऑफिशियल्स यू ऑल नो एवरीथिंग बिकॉज तुमकडेनूच विचारून येयला तुमकांच उत्तरां मेळ्ळ्यार तुमी तांकां उत्तरां कसलीं दितली तर आमी ताणें मागल्या म्हणून तांकां रिटेंडर करतले रिटेंडर करचें पडटलें परत रिटेंडर परत कितले वर्स जातले कॉस्ट आता कितलो आसा तो वर्कआउट खूब कळटलो ते कोणी जे पयलीं ब्लॅकलिस्ट केला पळय ते कॉन्ट्रॅक्टर ताका कांय ना तेज्यावर करून घेवचे ना तुमी तो काम सारकें करना म्हणून आमी डिस्प्यूट जे पयशे जे खर्च केले पळय ते कितें आसा जे ताजे कामाचे मोठी कामाचे आसा ते ताजे कडल्यान रिकवर जातले तो काम करना म्हणून आमकां हे रिटेंडर करून दुसऱ्या कडल्यान करपाचें आसा की ताजें काम सारकें जालें ना कितले अमावंट रिकवर करतले तुमी तेजे कडल्यान आतां
सो ताजे स्कोपार कितें आशिल्लें जे ताजे मिस्टेकी आसा तितलो अमावंट रिकवर करतले केन्ना करतले सर तुमी क्वॉलिफायड पर्सन ताका ऑलरेडी आमी अमावंट दिवपाचे आसात ताजे पयशे आसा आमचे कडेन सेक्युरिटी डिपॉझिट तांच्यान रिकवर जातले सर तुमी क्वॉलिफायड पर्सन कितली आतां वर्सां त्या काला कडेन इशू 3 देखून म्हणटा पळय तशें चलता तुमकां एकूय फावट गमोंक ना बाबा हो काम सारकें करना हो हें करना रिटेंडर म्हणटा पळय तशें ही इज नॉट क्वॉलिफायड फॉर दॅट सो ऑफिशियल्स आर नॉट तांकां कांयच खबर ना हें सांग म्हाका were you not able to find out anything? Whether it is Kala Academy, Ravin Bhavan, task force काढली task force म्हणटा आमकां आन्सर मेळना कशें जातलें सर बिकॉज वी डिपेंड ऑन PWD. तर आता ते एसीचे प्रॉब्लेम सो व्हॉट यू हॅव टू से ऑन दॅट एसीचे या कितें कोणाक आन्सर दिवप ओके यू आन्सर फर्स्ट दिस सो व्हॉट यू हॅव टू से ऑन दिस मिस्टेक्स ज्यो जाल्या सो कॅन यू से मिस्टेक्स इन दिस इश्यूज 4 वर्सां जाली सर ते म्हणटा कलाकार रडटा कलाकारांक तूं मिस्टेक जाला म्हणटालो सॉरी म्हणटालो जालें सर कितें जालें तें जालें न्ही ते रिपेर करूंकूच जाय न्ही आतां कोणे मिस्टेक केली कोणे मिस्टेक केली फकत तूं बिकॉज यू आर नॉट एबल टू चेक करता म्हणत नाव आय कॅन से कितें मिस्टेकी जाल्या तो स्पेसिफिकेशन्स बाबा सारखे ना जाल्यार कॉन्ट्रॅक्टराची जबाबदारी कॉन्ट्रॅक्टरान मिस्टेक कलेक्टर तो मागीर दॅट इज वाय जॉब तुम्ही दिला ताका जॉब तुम्ही दिला न्हू मिस्टेक कोणाची जॉब ताजे पयलीं खबर नाशिल्लें न्ही ताजे एक ताजें काम ही वॉज स्पेशलिस्ट इन रेक्टिफिकेशन रिहेबिलिटेशन कामाक तो एक्सपर्ट म्हणूनच ताका दिल्लें काम एक्सपर्ट जाल्यार तो ताका आतां ब्लॅक लिस्ट करपाची गरज कित्याक पडली तुमकां इतलो एक्सपर्ट जाल्यार तो केलें मिस्टेक कोणी करपाक जालें ही कन्सिडर कला अकॅडमी एज अ काम करताले ताका कोणी प्रेशर आशिल्लो वा कितें आशिल्लें इतलो बरो कॉन्ट्रॅक्टर तुमी म्हणटा अशें कितें काम करलें तितलो बरोबर ताणें हाजे पयलीं बरें काम केलां म्हणूनच ताका दिल्लें काम सर ह्या विशयान तुम्ही सिरियसनेस बिकॉज इट इज अ सिरियस इशू तुम्ही मिनिस्टर कितें जाला ते जाणा तुम्ही टास्क फोर्स काडल्या पीपल हॅव कम ऑन स्ट्रीट्स एवरीथींग सो फायनली एट द एंड ऑफ द डे एज एन ऑफिसर वॉट यू हॅव टू सी हू इज एट फॉल्ट हू इज नॉट एट फॉल्ट सांग ऑल विशय विजिलन्सान ऑलरेडी हें केल्लो आसा विजिलन्स डिपार्टमेंट वील टेक नेसेसरी डिसिजन ऑन दीस एज एन ऑफिसर बिकॉज यू आर आन्सरिंग देम नाव just because you are answering them, I'm saying, you know you are in a better position to tell us who is at fault and who is not. कोणें कितें मिस्टेकी केल्या त्यो सगळ्यो रिपोर्टाचेर करतली विजिलन्स रिपोर्ट जावन आतां तुमकां कांयच खबर ना आयज पासून बाबा ती म्हणटा पळय 3-4 वर्सां जाली कला अकॅडमीचो इशू अजून कांय जावंक ना इवन तेणी म्युजीक क्लासीस तेंय सांगलें सो टेल अस समथींग ते ओनली रिपोर्ट वील शो रिपोर्टान कितें मिस्टेकी आसा सो तुमकां कांय म्हणना एज एन ऑफिसर ते एसीचे केन्ना जातले ना एसी तांचे कितें सारकें ना जाल्यार ते डिफिकल्टली रेसिफाय तुमकां काय येवंक ना आतां सांग आतांच कळ्ळें तेणे सांगलें तुमकां ऑलरेडी पावला तेजे कार्ड कितें शेणला ताका सांगना ताका डिव्हिजन लेवलाचेर सांगला जाल्यार म्हजे कडेन काय येवंक नाशिल्लो स्टेजीचो इशू हांव जाणा स्टेज ताणें ते सील करता म्हणून ते हांवें पयर आयकल्लें ते म्हाका कळिल्लें एसीचो इशू ताका विजीट क्लासरुमान चलना म्हणटा तें आत्तां तुमचे कडल्यान कळ्ळां सो सिंपल इशू आनी तशें फाटीं पळय तो हें जालो प्रोग्राम जालो थिएटर आर्ट जालो तितून पावस इतलें जावन सगलें हो भाव सर पॉसिबिलिटी आसा एज एन ऑफिसर यू फील इतलें तुमी आतां इतले वर्सां करता पळय कला अकॅडमीचेर काम करता सगळें करता आनी मदेंच हांवचें ते एक नाटक हें प्रोग्राम जाता तितून पावस करून आनी वयल्यान थिएटर आर्टिस्ट रिनोन थिएटर आर्टिस्ट सांगता बाबा एक कितें घाय म्हणून हाऊ डू यू फील अबाउट दॅट आय फील बॅड अबाउट दॅट इफ यू फील बॅड अबाउट दॅट आनी कांयच ना हेजेर रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची कोण घेतलो करेक्शन करपाचें तें स्टार्ट केलां न्ही कितें करपाचें करेक्शन टू रिस्पॉन्सिबिलिटी आतां वॉट यू वूड लायक टू टेल द पीपल बाबा हे रवींद्र भवन इतलीं वर्सां हें आतां आमी परते रिटेंडर करता आमी सांगता आनी परते आनी कितलीं वर्सां तूं कितें सांगूंक सोदता रवींद्र भवन इज ऑफकोर्स कला अकॅडमी ऑल्सो रिपेर्स करपाचें तें करूंक जाय कितलीं वर्सां आनी सो रिपेर म्हणटा रिपेर एंड मेंटेनन्स कला अकॅडमी ओल्ड बिल्डींग रिपेर मेंटेनन्स जालें?